हाय सगळ्यांना. तर बघा आता ना मी केशवच्या घरी आलेली आहे इथं पिल्याची आणि कार्तिकीची गाठ घ्यायला. तसं पण मी इकडच्या साईडला आली, ताईकडं आली किंवा कोंडिजाला आली, पोफळजला आली तरी यांची गाठ घेतल्याशिवाय जात नाही. आणि आता तर केशव पण नाही, वहिनी पण नाही तर इथं. आणि ही दोन्ही पण पिल्लं आहेत इथं त्यांच्या आजीपाशी. माझी चुलती आहे काकी, आम्ही काकी म्हणतो, तर काकींपाशी आहेत. आणि आज जवळजवळ 10-12 दिवस झाला असत्यान, हाय ना काकी? किती दिवस झालं? आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस स्वीटीकडे आलतो गणपतीच्या वेळेस, त्याच वेळेस छकू पडलेली आणि तिच्या हाताला लागलेलं. आणि आज आहे ना 10-12 दिवस झालं केशव आणि वहिनी बारामतीला आहेत दवाखान्यात. तर मागच्या 2 दिवसात छकुलीचं हाताचं ऑपरेशन झालं. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले, दाखवले आणि छकूकडे गेलेली पण दाखवले. तर आज सकाळ सकाळ आम्ही इकडं आलो कारण आहे ना स्वीटीच्या इथं ना ते पितरपाठाचा महिना चालू आहे ना, आता महाळ जेवायला हे घालतात ते कार्यक्रम होता, त्याच्यासाठी आम्ही इकडं आलतो दाजी आणि मी. सकाळ सकाळ बारामतीवरनं आलो बरं का काकी आम्ही सकाळी. हां, कारण आहे ना कालच यायचं होतं पण माऊली, गुड्या, मनाली, पप्पा ही सगळी, केशव, भावड्या आणि तात्या ही सगळी कोणाची येऊन द्यायनात लेकरं. त्याच्यातून राधिकांच्या कुतर काय दवाखान्यात येतं आणि ती काय करते, खेळतय. तुम्ही पाय हलवतायत पण ती खाली खेळतय की तुमच्या पायाला मांजर. सगळ्यांनी मिळून आहे ना, प्रियंका, पूजा, मीनाक्षी वहिनी सगळी थांबा थांबा करायची. मग आमचा पण पाय नाही निघला तिथून. लेकरं इतके थांबा थांबा करतात, जवळ येतात ना आपण निघायचं म्हणलं. सकाळ लवकर उठून लवकर उरकून जाऊ म्हणलं. त्याच्यामुळं आम्ही काल काय आलो नाही, काल तिथंच मुक्काम केला आणि आज सकाळ सकाळ उठून उरकून इकडं आलो बघा. तर जाताना उशीर झालता, 12 वाजायला तिथं पूजा करतात ना, त्याच्यामुळं म्हणलं इकडं आलो. तर कारण तिकडून यायलाच उशीर झालता, त्याच्यामुळे येताना काय आम्ही इकडं आलो नाही, डायरेक्ट गेलो तिकडं. आणि आता जाताना म्हणलं पिल्याची आणि कार्तिकीची गाठ घेऊन जावं. तर पिल्या काय गप बस नाही बघा, मांडीवरच पण इकडून तिकडून खोड्या त्याच्या चालल्याच इथं. बघितलं का पिल्या? बोला इकडं. कार्तिकी करमतय का ग? करमायचं. तू हात हलवू नको पिल्या. पिल्या माझा हात हलवतोय ना, त्याच्यामुळे कॅमेरा पण हलतोय. आणि करमायचं म्हणती या. धरला पाय, धरला पिल्या पाय धरला मामाचा. बघ मांजराने पिल्याने ना आल्यापासून मामाला सोडलं नाही, मामाला कोणच सोडत नाही. माऊली तर काकी रात्री 1-1.5 वाजूस तर त्यांच्यापाशी खेळत होता, सोडलंच नाही त्यांना. हा, झोपला पण आमच्यापाशी झोपला होता. मी म्हणलं झोपा तुम्ही सगळी. मी उठून आले इकडं, म्हणलं माऊली अंगावर घेतोय का नाही, रातचं अंगावरचं काढून टाकतो, मला लागतं अंगावर. रात्रभर सोडलं नाही त्यांनी. आणि सकाळी उठून आहे ना लवकर आम्ही मग पांडूच्या घरी गेलो आणि आंघोळ्या हे करायला उरकायला ही तर सगळी होती. तर उठल्या गुडका लागला सगळ्या घरात. मामा कुठे आहेत, मामा कुठे आहेत? वहिनी आल्यावर सांगत होते आम्हाला. म्हणलं तुम्ही गेल्या पण पिल्या गुडकत होता की. पिल्याला किती मजा वाटते, वेटला माझा खेळतोय त्यांच्या पायाला ते. तर कार्तिकी बघा आपली म्हणती या करमून घ्यायचं काय करायचं. आता शेवटी लेकरच आहेत, किती केलं तरी एवढीशी. हिला तरी कळतंय थोडंसं, पण याला तर काय कळतंय का. पण आजीपाशी आजी जीव लावती, सांभाळती चांगलं म्हणून आजीपाशी राहतोय. मम्मी पप्पाचं आठवण पण काढत नाही. आता आम्ही केशवला व्हिडिओ कॉल केलता, तिला बोलला, काकी बोलल्या, कार्तिकी बोलली. केशव हाय घरी, छकुलीपाशी काय नाही. तर छकुलीचं ऑपरेशन हे चांगलं झालंय आणि हाताचा एक्सरा पण काढलाय. ते म्हणजे काय म्हणतात ना, काय काय केलंय? हा, ऑपरेशन केलेलाचा ती पट्टी बसवली वाटते. तर त्याचा केशव म्हणला हाय चांगलं व्यवस्थित आहे सगळं, 2-4 दिवसांनी सोडते ना असं म्हणला या. मग जास्त काय बोलणं झालं नाही, लेकरच बोलली, मी काय बोलली नाही. तर आपण कार्तिकीला 2 शब्द बोलू, तिचं काय म्हणणं या. बोल बाबू. काय बोलायचं आता? काय बोलायचं आता? मामान बाची सारखंच आहेत, हाय का नाही? करमत नाही तुला? करमत नाही? होय आव, ती राधिका पण आहे ना. नाही ग, राधिका पण दवाखान्यात होय. अगं राधिका पण दवाखान्यात आहे ना. राधिका पण रोज रडते, घरी यायचंय म्हणते, मला घरी जायचं. सगळी घरी येत मी दवाखान्यात म्हणून ती पण रडती या. होय, तिला कळतंय व.
याचं काय नाही हे बघितलं का कसं पण आपलं खेळतं या याचं काय नाही. कशाने बी गेलं तर येळात माघारी जाऊन येणं नाही नाही येणं नाही होत आणि गेलं तरी मग तिथं मुक्काम करावं लागेल मग इथं दादा एकटच त्याच्यामुळे मुक्काम करून जमत टेस्टी नाही. असते ती. टेंभुर्णीला कशाने जाता आता कसं जेवण? हा? जेवण वरण टेंभुर्णी बाळाला टेस्टी असते ती. धरलं पाय धरलं माझं. जायचंय का तुम्हाला आता केशवाची येणं कशाला जाजन येईन करायचं या हा होय कार्तिक काय बी निघाली म्हणजे. हा ताई पण निघाली आता ताई गुड्या हर्षा उद्या निघाली ती सगळी त्यांची परीक्षा आहे परवा दिवशी त्याच्यामुळे ती चालले ती हा नंतरच्या सुट्टीला आल्यावरती मग येणार आहे इकडं आता सुट्टी कमी होती आणि तिथं आपल्या छकुलीसाठी मम्मी तिथंच थांबली इकडं आली नाही हा म्हणली छकुली इथं छकुलीसाठी आलो आम्ही पण मग ते तिकडं जाऊन काय करायचं आणि बाप्पाच्या माग बाप्पाची कामं हा त्याच्यामुळं माऊली गेला बघा त्यांच्यापाशी माऊलीच म्हणते या तिला दादा झोपले तिकडं आल्या आल्या दादांना बोलली दादांचा चाललाय आराम चलू द्या इकडं कार्तिकी 2-4 दिवस शाळेत जाते ना हा हा रोज रोज नाही का ग आजी कामाला गेली 2 दिवस मग 2 दिवस घरी होती कालपासून जायला गेली. पिल्यामुळे थांबावं लागतंय ना सोमवार मंगळवारीला गेली. होय बैला केशवला व्हिडिओ कॉल केला पिल्यान कार्तिकी माझ्याच ह्यांना बघितलं आई कुठे दादा कुठे ती शेळ्या कुठे तर केशवने इकडे शेळ्या बांधलेल्या बघा त्याच्या शेळ्या दाखवते मी तुम्हाला ह्या साईडला शेळ्या बांधल्या तर मग कार्तिकीने सगळं दाखवून आणलं इकडे शेळ्या आहेत म्हणली सगळे आहेत व्यवस्थित बघितलं का पाऊस येतोय झिमझिम येते बघा बसल्यात म्हणलं निवांत बघितलं इथं मोबाईल हाय लेकरांपाशी पण व्हिडिओ कॉल काय होत नाही वाटतंय का ग होत नाही व्हिडिओ कॉल काहीतरी झालंय वाटतं त्याला काय पप्पानी झालं काहीतरी केलंय त्याला होतंय ना आता? होतंय का? व्हिडिओ कॉलचं नाही होती नाही. नाही झालं बंद पडलं बंद व्हिडिओ कॉल होत नाही मग मी व्हिडिओ कॉल केलता पण केशव घरी होता छक्कू पैसे नव्हता मग छक्कू राधिका तिथंच आहे खालच्या फ्लोअरवरती छक्कू आहे आणि वरच्या राधिका आहे 3 नंबरला छक्कू 4 नंबरला राधिका तिथंच आहे हा 4 नंबरला छक्कू 3 नंबरला राधिका बरोबर उलट झालं काय ग असू दे तर आम्ही काय तिकडंच होतो तुम्हाला तर माहिती या लेकरं सगळी तिकडं म्हणून तिकडं आणि हे तर पण लेकरं आहेत म्हणून आता इकडं पण आलो या त्यांच्या गाठी बिठी घेतल्या आता 5:30 वाजून गेल्या तर घरी जायचंय काकी थांब म्हणतात 6 वाजल्या मागच्या दिवस आम्ही इथून जाताना माहितीये का भिजत गेलतो गणपती बाप्पाच्या वेळेस पाऊस आलता काय चाललंय काय चाललंय काय म्हणते माऊलीच आपलं ह्याचं पिल्याचं चाललंय काय माऊलीच सारखं देणार माऊली ते 2-4 दिवस माऊली माऊली केलेलं माऊली शेत या नको बाबा उड्या मारून गेले. बाबाच्या मुड्याने तर ते मोठा होतोय ते हात काय होतोय कुणाचा मावली हाय बाया लय हुशार आहे गे. लय विचारा पिल्या चांगला धिंगाणा घालतोय खेळतोय राहतोय काय सुद्धा अडचण नाही निवांत राहतोय काय रडत नाही ना लेकरंच हुशार आहे ती सगळी ती. हा लेकर आहेत हुशार ती आहेत पण ही रडत नाही ना काकी हा राहतो ना चांगला मोबाईल मगाशी व्हिडिओ कॉल करायचा म्हणलं त्याला वाटलं हे मोबाईल पाहिजे पुढं गेला घरात मोबाईल घेऊन यायला लागला तसा घसरून पडला बसला बारीक तोंड करून सांग काय तू रडतोय का सांग बरं. आता इतका धिंगाणा घालतोय उड्या मारतोय त्याच्यावरच कळतोय की रडत असेल का नाही ती होय होय पिलू हा हाय का नाही बघितलं का अगं माऊली बाबा, पण असंच करतोय या कोमल आणि ती फोनवर बोलायला लागली तर बोलत पण नाही. होय पिल्या अरे हो बोलत नाही तू आयला नानांना कसा करतोय बघितलं का आज 11 दिवस झाली 11 दिवस झाले ना अजून 2-4 दिवस अरे अजून 2-4 लय दिवस दिवस मग लागलं बाई. ऑपरेशन होतं का की सगळ्या टेस्ट केल्या आणि शेवटी सरकारी काम मध्ये 3 दिवस सुट्टी होती शनिवार रविवारची एक शिक्षक दिन होता
सुट्ट्या होत्या शुक्रवारपासून हा नाही तर करमाळ्याला 15,000 नुकतीच केस देते ते राखी. तसं नसतं ती उक्ती केस असती पण बाहेरच्या टेस्ट मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करून म्हणलं तिसऱ्या दिवशी लय घरी पाटील. ती त्यांनी फक्त ऑपरेशन केलं असतं बाकीच्या टेस्ट गोळ्या औषधं मेडिकल इंजेक्शन ती त्याचं काय केलं असतं त्याला दिलं असतं 15,000 पण बाकीचं परत येणं जाणं गोळ्या राहायची सोय काय केलं असतं 20,000 बसलं होतं सगळं. 20,000 होत असतं ना काकी तिथं सुविधा खाण्यापिण्यापासूनची सुविधा किती भारी किती भारी झालं थोडं दिवस गेलं मध्ये सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे नाहीतर आता पतूर चुकून घरी आली असती ऑपरेशन करून मध्ये शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी 3 दिवस सुट्ट्या होत्या माझ्या शेपूचा हात तेवढा होतोय काय करायचं? अजून 15 दिवस. 15 दिवस नाही 2-4 दिवसात स्वार्थ्याने आता तिला घरी आल्यावर काळजी घ्यायची अगं फक्त. पण ती घरी तिथं राहिलेलीच बरी आहे तुला सांगते. तिथं अजून घेत राहिली तसा इकडं तिथे ते डॉक्टर लोकांनी म्हणजे ती सगळी ट्रीटमेंट पूर्ण झाली ना मग घरी सोडते तिथं नाही ठेवती ट्रीटमेंट झाली ना तुम्ही घरी गोळ्या औषधं द्या आणि हाताची काळजी घ्या होईल ना थोडी. ट्रीटमेंट झालं की ते अंगात सोडते. तिच्या अवसान बी येईल. चष्मा. जीवन तेवढं म्हणत आहे. अंगात गेलं की नुसतं हसते बरं का पण कधी रडली नाही आणि आमचं दिवसातून 2-3 वेळा तर त्यांच्यापाशी जाणे ना सकाळ दुपार संध्याकाळ आणि काय काय वेळेस तिथंच थांबतो या चकू तिथं आहे तेव्हापासून आम्ही 2-3 वेळा जाऊन आलो जरा थोड्या गोळ्या औषधं. चला असू द्या काय नाही आता इथून आम्ही निघतो आता घरी पाऊस पण बंद झालेला आहे बसलो अर्धा पाऊण तास झाला आलेलो ओके मला डबसतात खुशी आहे पिलिया बघितलं का चाललंय चांगली राहत्यात खेळत्यात आजी जीव लावते त्याच्यामुळे मम्मी पप्पाचं ध्यान व्हाय नाही आता हिला कळतंय त्याच्यामुळे हिला ध्यान होतं इकडून तिकडून लेकरात खेळायला जायचं आहे का नाही लेकरात खेळायला जायचं आहे ना सगळी आहे ते तिथं तुम्हीच दोघं इकडं हा आता पुढच्या सुट्टीला आले ना मग इकडंच बोलायचं त्यांना नाहीतर सगळ्यांनी जिंतीत यायचं घरी कुठं जिंतीत सुट्टी जिंतीत आपल्या पटांगणात रानात आहे का नाही मस्त कोणाचं 1 नाही 2 नाही काय नाही किती बी खेळायचं तर राहणार हा. पटांगणात. तिला गेला आतमध्ये खेळायच्या नादी लागलाय मांजर आहे ना लय खेळती या दिवाण खाली गेली तिचा व्हिडिओ काढतोय बघितलं का चला असू द्या बाय बाय करायचं बाय बाय तुला छकूची आठवण होती का नाही तू नाही सांगितलं होती की. होती होय. बाकीची सगळी तिथं येतं छकूची छकूला नाही वाटत पण राधिकाला लय वाटतंय घरी यावं चला असू द्या व्हिडिओला करते तुझ्या बाय बाय